अकोल्यातील महायुतीत मोठा बिघाड होण्याचे संकेत आहेत। भाजप पुरेशा आणि सन्मानजनक जागा देत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने स्वाभिमानाचा नारा दिला आहे। सन्मान नसेल तर वेगळा निर्णय घेऊ असा इशारा राष्ट्रवादी नेत्यांनी दिला आहे। अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकारण तापू लागले आहे। भाजपकडून अपेक्षित आणि सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिथे सन्मान तिथेच आम्ही जाऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे। आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत भाजपसोबतच्या युतीवर गंभीर चर्चा झाली। सन्मानजनक जागा न मिळाल्यास भाजपसोबतची युती तोडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान राजकीय वर्तुळात आणखी एक मोठी चर्चा रंगली आहे। शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर तर्कवितर्क सुरू आहेत। दुपारीच शिंदे सेनेचे उपनेते व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत भेट झाली। आता काही वेळातच मंत्री इंद्रनील नाईक आणि शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे। आज रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून अकोल्यातील राजकीय समीकरण कधीही बदलू शकते। आता चर्चा चालूच आहे आणि आता काय सन्मान जिथे मिळेल तिथे जावं लागेल, म्हणून चर्चा झाल्यानंतर आपल्याशी संपर्क करणारच आहे। महायुतीमध्ये सन्मानानं 35 जागा भेटल्या पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्याकरता आम्ही 2 दिवसांपासून प्रयत्न करतो। पण आम्हाला अजूनही महायुतीमधल्या मोठा भाऊ ज्याला म्हणतो आम्ही भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही त्याचा सकारात्मक प्रतिसाद अद्याप तरी मिळालेला नाही। त्यामुळे जर सन्मानाच्या जागा भेटल्या नाहीत तर उद्या सकाळपर्यंत आम्ही याबाबत अधिकृत घोषणा करू, कारण आमच्याकडे प्लॅन बी मग तयार आहे। नाही, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांचं नेतृत्व यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी काय चादरान सतरांच्या उचलायच्या का? कार्यकर्ते 5-5 वर्ष मेहनत घेतात, जनतेत जातात। त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह नेलेलं आहे, लाडकी बहीण योजना दादांची घराघरात पोहोचलेली आहे। अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा संधी पक्षाकडून मिळावी म्हणून आम्ही 35 जागा मागितलेल्या आहेत। 10-15 जागा म्हणजे इतका छोटाही पक्ष नाही आहे की आपण 5 आणि 7 जागावर शांत बसावं। त्यामुळे पक्षाची व्याप्ती समजून त्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका दाखवून 35 जागाचा जो आपला आग्रह आहे तो कायम ठेवावा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही हलका आणि कमजोर समजू नये। आता कोणावर असेल तो त्याचं त्याला माहीत, पण मी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मला माझा पक्ष हा माझा स्वाभिमान आहे। स्वाभिमानी पक्षात मी काम करतो आणि स्वाभिमानाच्या जागा लढवण्याकरता माझा शेवटपर्यंत प्रयत्न आहे। आणि तुम्हाला हेही सांगतो 30-35 जागा राष्ट्रवादी अकोला शहरात लढवणार।